त्यांच्या स्वागतार्थ एक ताल्या वाजवाव्या। तसेच वाघमारे सर, प्रवीणजी आणि सर्व युनिटी क्लबचे खेळाडू, नक्कीच आपण पूर्वीपासून एक ध्येय धोरण घेऊन आलेलो आहोत की शिक्षण, खरंच शिक्षण महत्त्वाचं आहे। ज्या पद्धती इंजिनियर, डॉक्टर्स होणं, पण स्पोर्ट्समध्ये पण आपण आपलं नाव उंचावू शकतो। तर जिवंत उदाहरण म्हणजेच वाघमारे सरांची मुलगी कोमल वाघमारे। एक वेळ अशी असते की वडिलांचं नाव सांगून आपण शाळेत जातो, पण एक वेळ अशी येते त्यांच्या कर्तव्यामुळे वडिलांचं नाव मोठा होत असतो। म्हणजे ज्यावेळी जीवन जगता वेळेस आपण प्रत्येक गोष्टीची प्रामाणिक असलो तर नक्कीच यश ह्या कुठल्याही क्षेत्रात आपण प्राप्त करू शकतो। म्हणजे स्पोर्ट्स आज तुमची प्रीमियर लिंक आहे, फिजिकल फिट राहण्यासाठी नक्कीच योग्य आहे। इतर आपला मित्र परिवारांचे विचारधारा एकत्र करून आपल्या विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे। आणि आज बघितलं स्पोर्ट्समध्ये भारतरत्न हा कोणाला भेटला नव्हता, पण तेंडुलकरला हा भारतरत्न स्पोर्ट्ससाठी भेटला होता। त्याच्या माध्यमातूनच आज आपण स्पोर्ट्स फिजिकल फिट राहण्यासाठी आज देशाचे पंतप्रधान आपण 21 जूनला योगा दिन साजरा करत असतो। म्हणजे प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतो, पण त्याच्यातला आपण विचार घेतला पाहिजे, त्याच्यातला आपण योग्य ती गोष्ट घेतली पाहिजे। क्रिकेट खेळता खेळता सॅटर्डे संडे नक्कीच योग्य आहे, पण फ्रायडे टू मंडे आपण आपला व्यवसाय जॉब करून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत। तरच आपण एक सक्षम नागरिक बनू शकतो। आणि सक्षम नागरिक बनल्यानंतर आपोआप देशाची विकासाची सगळी गंगा वाहत राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून आज आपण बघत आहोत आपल्या आजूबाजूचा परिसर, आज अटल सेतू असेल किंवा एअरपोर्ट असेल, याच्यात आणखी अनेक हब आहेत। मग त्या हबमध्येही आपण उतरलं पाहिजे। क्रिकेट असो, इतर स्पोर्ट्स असो, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आपण प्रभावशाली काम केलं तर नक्कीच यश प्राप्त होत असतं। आणि मला अभिमान वाटतो की कोमल वाघमारे यांचा की आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून एक देशाचं नाव लौकिक केला, तर खरंच आपल्याला एक अभिमानास्पद गोष्ट आहे ना। अशा कन्या नक्कीच देशाला भेटल्या पाहिजेत आणि आई वडिलांचंही नाव उंच होत असतो। धन्यवाद। आम्हाला इथे सर्वांना बोलवलं त्याबद्दल युनिटी क्लबचे आभार आणि धन्यवाद मानतो। थँक्यू सो मच।